ही टम्म फुगलेली अगदी ओठाने सुद्धा फुटेल एवढी मऊ लुसलुशीत पुरणपोळी करायला सुद्धा अगदी सोपी पद्धत. व्हिडिओ कुठे सुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडवोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. नेहमी तुम्ही हरभरा डाळीची पुरणपोळी बनवता. तुम्ही कधी मुगाच्या डाळीची बनवली आहे का? बनवली नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. एका पसरट भांड्यामध्ये ही डाळ काढून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. डाळीवर काय पावडर असते ती निघून जाईल, त्यामुळे डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर एक कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपल्याला सगळी धुतलेली डाळ काढायची आहे. आपण नेहमी हरभरा डाळीची पुरणपोळी बनवतो, पण तुम्ही कधी मुगाच्या डाळीची बनवली आहे का? अगदी झटपट तयार होते. वयस्कर लोकांना हरभऱ्याची डाळ पचत नाही किंवा ॲसिडिटी होते, त्यामुळे मुगाच्या डाळीची पुरणपोळी अगदी उत्तम. तर डाळ स्वच्छ धुतली की आपल्याला कुकरमध्ये घालायची आहे आणि डाळ बुडेल इतकं त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी डाळ बुडेल इतकं पाणी घातलेलं आहे. पाणी घातलं की आपल्याला झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. एक शिट्टी मोठ्या गॅसवर, दुसरी शिट्टी आपल्याला बारीक गॅस करून करायची आहे. डाळ शिजते तोपर्यंत एका साईडला आपण पोळीसाठी लागणारी कणिक भिजवून घेऊया. तर इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपण मैदा न वापरता मऊ लुसलुशीत पुरणपोळी पाहणार आहोत. पिठामध्ये आपल्याला एक जिन्नस घालायचा आहे, त्यामुळे आपली ही पोळी अगदी छान मऊ लुसलुशीत होणार आहे. 2 कप पीठ चाळून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. पाव चमचा त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे, म्हणजे रंग छान येतो पोळीला. हळद घातली की पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याची कणिक मळून घ्यायची आहे. आपण चपातीसाठी कणिक मळतो ना, त्यापेक्षा थोडीशी सैल कणिक मळायची आहे. कणिक मळल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा साखर घ्यायची आहे. त्यावरती थोडंसं पाणी घालून साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे. त्यानंतर साखरेमध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या. आपण मैदा न वापरता इथे मी अर्धा चमचा साखर वापरलेली आहे. साखरेमध्ये कणिक मळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि छान आपल्याला मुठींनी हे पीठ मऊसूत मळून घ्यायचं आहे. पीठ छान मळलं की पोळीसुद्धा अगदी छान मऊ लुसलुशीत होतात. तर कणिक मळून घेईपर्यंत एका साईडला डाळसुद्धा अगदी छान शिजलेली आहे. पाहू शकता मऊ डाळ ही शिजलेली आहे. डाळ शिजल्यानंतर एका साईडला इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे. तूप घातल्यामुळे डाळ आपली पॅनला चिटकणार नाही, त्यामुळे इथे मी 1 चमचा तूप घातलेला आहे. तूप विरघळलं की त्यामध्ये आपल्याला शिजलेली डाळ घालायची आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना, तर व्हिडिओला 1 लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. शिजलेली डाळ पॅनमध्ये घातल्यानंतर आपल्याला छान तुपामध्ये डाळ मिक्स करून घ्यायची आहे. छान ही मऊ डाळ शिजलेली आहे, त्यामुळे वाटायला सुद्धा खूप जास्त वेळ लागणार नाही. पॅनमध्ये सगळी डाळ घातली की त्यामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ घालायचा आहे. तुम्हाला ही पोळी किती गोडसर हवी किंवा काही जणांना कमी गोड आवडते, मग 1 वाटीपेक्षा थोडासा कमी गूळ घातला तरी चालणार आहे. इथे मी 1 वाटी मुगाची डाळ, त्यासाठी इथे मी 1 वाटी गूळ वापरलेला आहे. तर गूळ छान विरघळला की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे, म्हणजे रंग पुरणाला अगदी छान येतो. आणि छान आपल्याला परतून परतून हे पुरण घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता छान पुरण आपलं तयार झालेलं आहे. छान घट्टसर ह्याचा गोळा तयार झालेला आहे. पुरण व्यवस्थित परतलं की एका साईडला काढून घेते. तरी ते मी एक छोटं पातेलं घेतलेलं आहे. त्यावरती आपल्याला पुरणाची चाळण घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पुरण घालून हे वाटून घ्यायचं आहे. तुम्ही पुरण परतत असताना पावभाजी मॅशरनी बारीक केलं तरी चालणार आहे, कारण डाळ अगदी व्यवस्थित शिजली की वाटण्याची गरज पडत नाही. इथे मी ग्लासाने पुरण वाटून घेते. खाली प्लेन ग्लास असेल ना, त्याने आपल्याला हे पुरण वाटून घ्यायचं आहे. तर इथे मी सगळं पुरण वाटून घेते. तुम्ही पाहू शकता छान मऊ लुसलुशीत आपलं हे पुरण तयार झालेलं आहे. पुरणाला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे. तर अशाच पद्धतीने इथे मी सगळं पुरण वाटून घेते.
होळी स्पेशल तुम्ही ही पुरणपोळी केली तरी काही हरकत नाही. अगदी 1.5 ते 2 वर्षाची मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील. कारण हरभऱ्याची डाळ पचायला जड असते, त्यामुळे तुम्ही ही मुगाच्या डाळीची पुरणपोळी करू शकता. इथे मी सगळं पुरण वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला 1 चमचा विलायची पावडर, सुंठ पावडर आणि जायफळ पावडर मी एकत्र वाटून घेतलेलं आहे. 1 चमचा या ठिकाणी वापरलेला आहे. तर छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कोणताही गोडाचा पदार्थ असेल त्यामध्ये आपल्याला विलायची पावडर थंड झाल्यानंतर घालायची, म्हणजे वास अगदी छान राहतो. तर आपलं छान मऊ लुसलुशीत पुरण हे तयार झालेलं आहे. एका ताटामध्ये इथे मी पुरण, कणिक, पोळी लाटण्यासाठी पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी पळपट घेतलेला आहे. किचन वाट्यावर पेपर हातरायचा, म्हणजे किचन वाटा आपला खराब होत नाही. त्यानंतर इथे आपण छोटा गोळा घेतलेला आहे. खूप जास्त मोठा घ्यायचा नाही आहे, आपण चपातीपेक्षा छोटा घ्यायचा आहे आणि त्याची आपल्याला या ठिकाणी वाटी करून घ्यायची आहे. वाटी तयार केल्यानंतर आपण जेवढा पिठाचा गोळा घेतलेला आहे त्याच्यापेक्षा थोडासा मोठा आपल्याला पुरणाचा गोळा घ्यायचा आहे आणि अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या. पीठ आपल्याला हलक्या हलक्या हाताने वरती उचलून घ्यायचं आहे आणि छान बंद करायचं आहे. अगदी व्हिडिओमध्ये केलं आहे ना त्या पद्धतीने करून घ्या. तुम्हाला जर खूप जास्त वरती एक्स्ट्राचं पीठ वाटलं, काढून टाकलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर आपल्याला हातावर प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे पुरण सगळीकडे पसरलं जाईल आणि थोडंसं आपल्याला कोरडं पीठ घालून पोळी छान हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता पोळी अजिबातसुद्धा फुटलेली नाही. छान आपल्याला ही पोळी लाटता आलेली आहे. अजिबातसुद्धा मैद्याचा वापर न करता आपण ही पुरणपोळी तयार केलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता पोळीमधलं पुरण दिसतंय छान. ही पोळी मी लाटून घेतलेली आहे. पोळी लाटत असताना आपल्याला एका साईडला तवा गरम करून घ्यायचा आहे. इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे. तवा गरम झाला की त्यावरती आपल्याला पोळी घालायची आहे. पोळी आपल्याला लगेच पलटी करायची नाही आहे. थोडीशी एका साईडनी भाजली की पलटी करून आपल्याला दुसऱ्या साईडनी भाजून घ्यायची आहे. पहिल्यांदा जर कोणी पुरणपोळी बनवत असाल ना तर या पद्धतीने नक्की करून पहा. तुमची पुरणपोळी अजिबातसुद्धा फसणार नाही. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पोळी छान हळूहळू फुगते. तर त्यावरती आपल्याला तूप घालायचं आहे आणि दोन्ही साईडनी सुद्धा आपल्याला पोळी छान खरपूस भाजून घ्यायची आहे. तुम्ही तेल किंवा तूप कशाचाही वापर करू शकता, पण या ठिकाणी मी तुपाचा वापर केलेला आहे. दोन्ही साईडनी सुद्धा छान तूप लावलं की आपली पोळी पाहू शकता मस्त अशी खरपूस मी भाजून घेतलेली आहे. पोळीला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे. तर एका साईडला मी उलटणं लागलं होतं पोळीला, त्या ठिकाणी फुटली होती. त्यामुळे छान ही टम्म पोळी फुगलेली नाही, पण मी उलटणं दाबून धरलं तर छान ही पोळी फुगलेली आहे. पाहू शकता मस्त आपली खरपूस ही पुरणपोळी तयार झालेली आहे. तर एका साईडला काढून घेते. अशाच पद्धतीने इथे मी तुम्हाला दुसरीसुद्धा पुरणपोळी करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अगदी सोप्या पद्धतीने हे पुरणपोळ्या तयार होतात. ही पोळी मी लाटून दाखवते तुम्हाला. तोपर्यंत तुम्हाला जर आमटी बनवायची असेल ना तर ही डाळ शिजवली आपण, ह्या डाळीचं पाणी राहिलेलं नाही आहे. तुम्हाला जर आमटी बनवायची असेल ना तर ज्यावेळेस आपण कुकरला भात लावतो ना तर एका आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळ लावायची, म्हणजे त्याचं ते पाणी राहील आणि शिजलेली डाळसुद्धा आपल्याला हरभऱ्याची मिळेल आणि छान त्या डाळीपासून आपल्याला आमटी तयार करून घ्यायची आहे. इथे मी व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे आणि त्यानंतर पोळी तुम्हाला या ठिकाणी मी लाटून दाखवलेली आहे. पोळ्या तर सगळ्यांनाच येतात, पण व्हिडिओ मी तुम्हाला कुठेसुद्धा स्किप न करता दाखवलेला आहे. तुम्ही म्हणताल की आम्हाला एकच पुरणपोळी लाटून दाखवली, म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी 2 पोळ्या लाटून दाखवलेल्या आहेत. तर दुसरीसुद्धा पोळी या ठिकाणी मी छान लाटून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता लाटताना पोळी अजिबातसुद्धा फुटलेली नाही आहे. तर ही पोळीसुद्धा आपल्याला दोन्ही साईडनी छान खरपूस भाजून घ्यायची आहे. दोन्हीसुद्धा पोळ्या आपल्या टम्म अशा फुगलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही अगदी मऊ लुसलुशीत ह्या मुगाच्या डाळीच्या पुरणपोळ्या तयार होतात. तुम्ही जर कधी केल्या नसेल ना तर मी दाखवली रेसिपी अगदी त्या पद्धतीने करा. तुमच्यासुद्धा पोळ्या अगदी छान मऊ लुसलुशीत होतील. अगदी घरातले वयस्कर लोकंसुद्धा ही पोळी अगदी आवडीने खातील. तर दुसऱ्यासुद्धा पोळीला या ठिकाणी मी तूप लावून घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडनी आपल्याला ही पोळी खरपूस भाजून घ्यायची आहे. ह्या पोळ्या मला तयार करण्यासाठी खूप जास्त वेळसुद्धा लागलेला नाही आहे. अगदी 10 ते 15 मिनटात ह्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता दुसरीसुद्धा पुरणपोळी मी छान खरपूस भाजून घेतलेली आहे. तर एका साईडला काढून घेते आणि अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या पुरणपोळ्या करून घेते. लाटायला खूप सोप्या पद्धतीने जातात, खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि पुरणसुद्धा पोळीमधनं बाहेर येत नाही. तर अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या पुरणपोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत.
मस्त मऊ लुसलुशीत आपल्या ह्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. दिसायला सुद्धा किती सुंदर दिसतात ते पाहू शकता तुम्ही. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. बाय.